नमस्कार मित्रांनो, तिसरी बाजूमध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्या घरातही स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे का? किंवा तुमच्या घरातही स्मार्ट मीटर बसवण्याची नोटीस आली आहे का? आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर लगेच तुमचं बिल वाढलंय का? स्मार्ट मीटरवरती सरकारचं म्हणणं आहे, की स्मार्ट मीटरमुळे पारदर्शकता वाढते. पण मग अनेक ठिकाणी लोक विरोध का करतायत? स्मार्ट मीटर खरंच स्मार्ट आहे, की जनसामान्यासाठी एक नवीन समस्या बनत आहे? महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. ग्राहकांना आधी सूचना देऊन किंवा न सूचना देता जुने मीटर बदलले जात आहे. पण या स्मार्ट मीटरच्या मागचं खरं सत्य काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट मीटरचे फायदे, तोटे, वाद आणि भविष्यात त्यांचा तुमच्यावरती काय परिणाम होणार आहे, हे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया स्मार्ट मीटर म्हणजे काय? स्मार्ट मीटर हा डिजिटल वीज मीटर आहे. जुन्या मीटरप्रमाणे घरी येऊन रीडिंग घेण्याची गरज नसते. हा मीटर वीज वापरणाऱ्याची माहिती थेट वीज कंपनीकडे पाठवते. ग्राहक मोबाईल ॲपद्वारे स्वतःचा वीज वापर रिअल टाईममध्ये पाहू शकतो. सरकारच्या मते यामुळे वीज चोरी कमी होईल, बिलिंगमधील चुका कमी होतील आणि महावितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम बनेल. तर मित्रांनो, स्मार्ट मीटरचे आपण काही फायदे जाणून घेऊया. अचूक बिलिंग. अनेकदा जुन्या मीटरमध्ये अंदाजे बिले दिली जात होती. स्मार्ट मीटरमध्ये वापरलेल्या प्रत्येक युनिटची डिजिटल नोंद होते. यामुळे बिल चुकीचे येण्याची शक्यता एकदम कमी होते. फायदा दुसरा, रिअल टाईम मॉनिटरिंग. तुम्ही दिवसभरात किती वीज वापरली हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता. कोणते उपकरण जास्त वीज खाते हे ओळखणे सोपे होते. फायदा नंबर 3, वीज चोरीवर नियंत्रण. भारतात वीज चोरी ही मोठी समस्या आहे. स्मार्ट मीटरमुळे अनधिकृत वापर लगेच शोधता येतो. यामुळे वीज कंपन्यांचे नुकसान कमी होऊ शकते. फायदा नंबर 4, मीटर रीडिंगची गरज नाही. प्रत्येक महिलाला कोणीतरी घरी येऊन रीडिंग घेण्याची गरज राहत नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑटोमॅटिक होते. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतेच. तर आपण स्मार्ट मीटरचे फायदे पाहिले. तर आता आपण जाणून घेऊया स्मार्ट मीटरचे तोटे. वाढलेल्या बिलांच्या तक्रारी. देशभरात अनेक ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिल वाढल्याची तक्रार केली आहे. काहींच्या मते जुना मीटर कमी रीडिंग दाखवत होता आणि स्मार्ट मीटर अचूक रीडिंग दाखवतो. तर काही ठिकाणी मीटरच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकसान नंबर 2, प्रीपेड सिस्टीमची भीती. अनेक स्मार्ट मीटर प्रीपेड तत्त्वावर काम करू शकतात. रिचार्ज संपला तर वीज पुरवठ्यावरती परिणाम होऊ शकतो. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये चिंतेचा विषय आहे. डेटा प्रायव्हसी. तुम्ही किती वीज वापरता, कधी वापरता, कोणत्या वेळेला वापरता याचा डेटा तयार होतो. या डेटाच्या सुरक्षेबाबत अनेक तज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि काही तांत्रिक अडचणी, कनेक्टिव्हिटी, नेटवर्क आणि सॉफ्टवेअर सारख्या समस्या अनेक प्रकल्पांमध्ये दिसून आल्या. काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मीटर बदलण्याची वेळ देखील आली. तर मित्रांनो, संपूर्ण भारतात का गोंधळ उडालेला आहे? एवढा स्मार्ट मीटरमुळे का वाद निर्माण झालेला आहे? तर आपण जाणून घ्या. स्मार्ट मीटर विरोधातील सर्वात अचूक मुद्दा म्हणजे विश्वास. अनेक ग्राहकांना वाटते की स्मार्ट मीटरमुळे बिल वाढले आहे. तर सरकार आणि वीज कंपन्यांचे म्हणणे आहे की स्मार्ट मीटर अधिक अचूक असल्यामुळे खरा वापर दिसू लागला. याशिवाय पारदर्शकता, तक्रार निवारण आणि मीटर चाचणी या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर मित्रांनो, आपण जाणून घेतली आहे स्मार्ट मीटरची पॉझिटिव्ह बाजू, स्मार्ट मीटरची निगेटिव्ह बाजू. तर आता आपण जाणून घेऊया स्मार्ट मीटरविषयी तिसरी बाजू. तर मित्रांनो, स्मार्ट मीटर ना पूर्णपणे वाईट आहे, ना पूर्णपणे परिपूर्ण आहे. त्याचे काही स्पष्ट फायदे आहेत. त्यामध्ये अचूक बिलिंग, रिअल टाईम माहिती आणि वीज चोरीवर नियंत्रण. पण त्याच वेळी त्याच्या त्याला काही आव्हाने आहेत. ग्राहकांचा विश्वास जिंकणे, डेटा सुरक्षा, पारदर्शकता आणि तक्रार निवारण या मोठ्या आव्हानांवर काम करणे गरजेचे आहे. खरा प्रश्न हा नाही की स्मार्ट मीटर चांगले आहे की वाईट आहे. खरा प्रश्न आहे, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना खरंच फायदा होतोय का? याचं उत्तर प्रत्येक ग्राहकाच्या अनुभवावर अवलंबून आहे. तुमच्या घरी स्मार्ट मीटर बसला आहे का? तुमचं बिल कमी झालंय की वाढलंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. नवीन नवीन माहितीसाठी तिसरी बाजू पाहत राहा आणि सत्याची तिसरी बाजू जाणून घ्या.